बीड जिल्हा आष्टी गावाच्या जवळ हिंदूंची आस्था असं एक महादेवाचं मंदिर आणि तसा थोडा रम्य परिसर. मंदिराच्या मागच्या बाजूला गर्द अशी झाडी, जी आजकाल दुर्मिळ होत चाललेली गोष्ट. अशा या परिसरात बकरी ईद, नाव बकरी ईद, पण संपूर्ण भारताचा जर विचार केला तर गोवंशाची कत्तल करण्यास आसुसलेल्या लोकांचा सुळसुळाट दिसतो अशा या बकरी ईदच्या काळात. आणि अर्थातच समाजामध्ये आज बकऱ्याच्या मांसाचा भाव जर बघितला तर ते खाणं परवडण्यासारखी परिस्थिती असलेला समाज किती आहे. आणि मग याची तुलना जर गोवंशाच्या मांसासोबत केली तर त्या दोन भावांमध्ये खूप तफावत आहे. म्हणजे बकऱ्याचं मांस ज्या भावाने विकलं जातं त्याच्यापेक्षा कमी दराने या गोवंशाचं मांस विकलं जातं. मग हा जर समाज जास्त प्रमाणात असेल तर त्या मांसाची जास्ती गरज भासते समाजाला. हा मुख्य गाभा या बकरी ईदच्या सणाच्या निमित्ताने सांगावासा वाटला. बीड जिल्ह्यामध्ये या आष्टी गावात काय घडलं, बकरी ईदचा हा सण जसा जवळ आला तसा 2-3 दिवस आधी, कदाचित 1 आठवडा आधी, या झाडीच्या आतमध्ये फारसं कोणाचं लक्ष जात नाही हे बरोबर त्या गोतस्करांनी ओळखलं आणि जवळपास 50 गोवंश, मग त्याच्यामध्ये एक 4-5 बैल आणि जवळपास 40 गोमाता होत्या आणि 2 बछडी, म्हणजे अक्षरशः 2 वासरं सुद्धा, असा जवळपास 50 गोवंश त्यांनी त्या झाडीमध्ये आणून लपवून ठेवले. आता त्या झाडीत लपवेपर्यंत कोणालाही कुणकुण लागू नये ही एक शोकांतिका. म्हणजे मंदिरात दर्शनाला जायचं, संध्याकाळी एकदा 8:30-9ला मंदिर बंद झालं की मग तिकडे कोणीही फिरकायचं नाही. आपोआप त्या मंदिराच्या आसपासची जी काही शांतता असते, निर्मनुष्यता जी असते, त्याचा गैरफायदा असे उद्योग करणारे नक्की उचलतात. आणि तोच फायदा या 50 गोवंशाची बकरी ईदला मस्तपैकी विक्री करून कत्तल करायची किंवा कत्तल करून त्यांचं मांस विकायचं, हे मोठं षडयंत्र काही जिहादी लोकांनी ठरवलेलं होतं. कुठून कसं कोण जाणे, पण काही हिंदुत्ववादी संघटनांना याची कुणकुण बकरी ईदच्या आधी लागली आणि सत्वर हालचाली झाल्या. त्या संघटनेच्या जे काही 2-4 कार्यकर्ते ज्यांना समजलं होतं त्यांनी ताबडतोब बीड पोलिसांना याबाबत निवेदन दिलं, तक्रार दिली आणि स्पॉट सांगितला. सर्व काही पुरावे फोटोच्या रूपात दाखवले आणि ताबडतोब याच्यामध्ये ॲक्शन घ्या, तरच हा गोवंश 50, जी संख्या खूप मोठी आहे, हा वाचू शकेल, त्यांना जीवदान मिळू शकेल आणि मग त्यांची व्यवस्था आपण कुठल्या तरी गोशाळेत करू, असं आश्वासित करून ताबडतोब या वर्दीवाल्यांना ती लोक तिथे घेऊन गेली. एक पवित्र परिसर, महादेवाचं मंदिर, म्हणजे या जिहादींना
हिंदूंची ज्या ज्या ठिकाणी म्हणून आस्था आहे त्या त्या ठिकाणी अशी घाण करून कुठेतरी समाजामध्ये तेढ निर्माण करायची आणि दंगाधोपा झाला पाहिजे अशाच प्रवृत्तीने ही जिहादी प्रवृत्ती वागते आहे. ती एक घाणेरडी प्रवृत्ती आहे. आता ती लोक मुस्लिम धर्मीय आहेत त्याच्यामुळंच ते असं करतात हे पण आता जगजाहीर आहे. म्हणजेच या मुस्लिम धर्मियांमध्ये या ज्या जिहादी प्रवृत्ती आहेत त्या आपल्या भारत देशातली जी काही विविधतेमध्ये एकता, या स्लोगननी भारत देशात जी काही शांततेमुळं लोक नांदत आहेत, काही हिंदू काही मुस्लिम हे सुद्धा एकत्रात नांदत आहेत, चांगले संबंध एकमेकांशी ठेवत आहेत, त्याच्यामध्ये हा मिठाचा खडा टाकण्याचं काम ही जिहादी प्रवृत्तीची लोक करतात याचं मात्र खूप खेद वाटतो. जी काही एक मुस्लिम कंट्री म्हणून सगळ्यांना मुस्लिम देश म्हणून प्रसिद्ध आहे सौदी अरेबिया, ज्या ठिकाणी जसा हिंदू माणूस चारधाम यात्रेला जातो तसा मुस्लिम व्यक्ती या मक्का मदिनाला जाण्यासाठी खूप उत्सुक असतो. या मानवी जीवनात शेवटचा श्वास घ्यायच्या आधी जोपर्यंत हातपाय चालत आहेत तोपर्यंत मी हजची यात्रा करून येतो असं सांगणारे अनेक मुस्लिम आम्हास दिसतात. मग काही लोकांची आर्थिक परिस्थिती असते नसते त्यानुसार त्यांच्या त्या इच्छा ते पूर्ण करतात. पण कुटुंबातला एखादा तरी व्यक्ती मक्का मदिनेला जावा अशी अपेक्षा बाळगत, अशी आशा करत, अशी त्या अल्लाकडं प्रार्थना करत जगणाऱ्या मुस्लिमांची संख्या लाखो कोटीच्या घरात आहे. असं असताना त्या मक्का मदिना ज्या ठिकाणी आहे ही पवित्र ठिकाणं ज्या सौदी अरेबियात आहेत त्याच सौदी अरेबियात सुद्धा 2019 सालापासून गोवंश आणि उंट यांची कुर्बानी देणं बंद केलं आहे, अवैध ठरवलं आहे. याच सौदी अरेबियामध्ये उंट आणि गायीची कुर्बानी दिली जात नाही आणि कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी उंट किंवा गोवंश कापण्यास सक्त बंदी आहे. तो सौदी अरेबियाचा कायदा आहे, त्याच्यातनं पळवाटा नाही आहेत. म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी चोरी केली आणि त्याला जर तुमचे हात कापण्याची शिक्षा असेल तर चौकात नेऊन तुमचे दोन्ही हात कापले जातात. एखादा तुम्ही खूप मोठा गुन्हा केला, बलात्काराचा गुन्हा केला तर तुम्हाला चौकात तुमचं मुंडकं त्या शरीरापासून वेगळं केलं जातं. एका झटक्यात तलवारीने मुंडकं कापलं जातं. असे त्या सौदी अरेबियातले कडक कायदे असतानासुद्धा त्या मुस्लिम देशातसुद्धा जर हा कायदा पाळला जात असेल की गोवंशाची जी काही कुर्बानी द्यायची आहे ती सार्वजनिक ठिकाणी द्यायची नाही, उंटसुद्धा सार्वजनिक ठिकाणी कापायचे नाहीत आणि त्यातून बकरी ईदला उंट आणि गोवंशाच्या कुर्बानीला सक्त बंदी, असा कायदा असतानासुद्धा मग आपल्यासारख्या या भारतासारख्या देशामध्ये ह्या लोकांची गोवंशाची कत्तल करण्यासाठी एवढी उत्सुकता का बळावलेली असते हा मोठा प्रश्न आहे. पण त्या प्रश्नाचं उत्तर फायनान्शियली जो काही एक पुअर समाज आहे ज्यांना हे फक्त मोठ्या जनावरांचं मांस जे कमी किमतीत मिळतं बकऱ्यापेक्षा ते खाणं परवडतं, हा एक त्याच्यातला मूळ मुद्दा आहे. अर्थात आता मध्यमवर्गीय आणि अप्पर मिडल क्लासच्या फॅमिलीजमध्ये सुद्धा क्या रे शुरू हो गया क्या बड़े का, जा देख जरा मैं सुन रहा हूँ बड़े का मटन शुरू हो गया, असे संवाद मी अक्षरशः महिन्याला 50 ते 70 हजार पगार घेणाऱ्या व्यक्तींच्या मुखातनं सुद्धा ऐकलेत. म्हणजेच गरिबातला गरीबसुद्धा ज्याचं पोट मजुरीवर अवलंबून आहे तो सुद्धा या गोवंशाचं मटण खाण्यासाठी उत्सुक आहे आणि ज्यांची ऐपत आहे चिकन किंवा बकरं खाण्याची तीसुद्धा लोक कमीत कमी पैशात गोवंशाचं मांस मिळतं आहे ना मग तेच खाऊया अशा प्रवृत्तीने जगणारी ही सगळी लोक आणि त्याच्यामुळं कत्तल होत चाललेला हा गोवंश. त्यातून नुसतं जय गोमाता म्हणतात पण कोणी आपल्या घरी एखादी गाय घेऊन जातो का? नाही घेऊन जात.
आजकालची ही संस्कृती फ्लॅट संस्कृती आहे. ती गाय बांधण्यासाठी जागा नाही, हा एक सुंदर डिफेन्स प्रत्येकाला मिळतो. आणि ज्यांच्याकडं जागा आहे त्यांच्याकडं मनुष्यबळ नाही, मला काही ते जमणार नाही, असा बायवे काढून फक्त मग गोशाळांना थोडीशी देणगी वगैरे देत या गोमातेचं प्रेम दाखवणाऱ्यांची संख्यासुद्धा खूप मोठी आहे. थोडक्यात मुस्लिम देशामध्ये सुद्धा जर असे कायदे कडक असतील तर मग आपल्या भारतीयांमध्ये ते कायदे कडक झाले तर मग आगडोंब का उसळावा. आता काही मुस्लिम संघटना, काही मुस्लिम लोकांनी राष्ट्रीय प्राणी असं घोषित करा गोमातेला, असं सुद्धा आव्हान केलेलं आहे. म्हणजे ते गाय सोडून बैल, म्हैस, रेडा यांचं मांस खायला तयार आहेत, असा एक त्याच्यातनं गुप्त संदेश. परंतु गोहत्याबंदी हा भारतभर कडक कायदा, त्याची अंमलबजावणी कडक, आणि जे काही तुम्ही ठरवलेत की व्हेटर्नरी डॉक्टर जो आहे त्याच्या प्रमाणपत्राच्या शिवाय कोणत्याही गोवंशाची कत्तल करता येणार नाही, कुर्बानी देता येणार नाही, हा एक चांगला नियम आहे. पण जिथं कायदा बनतो तिथं पळवाटासुद्धा असतात. त्या पळवाटा वापरण्यासाठी तिथे भ्रष्टाचार सुरू होतो. या गोष्टींना कोण आळा घालणार? म्हणूनच प्रत्येक माणसाच्या मनातली प्रवृत्ती आधी सुधारणं ही फार गरजेचं आहे, आणि नंतर मग कागदोपत्री कायदे. मित्रांनो, या बकरी ईदच्या काळात या बीड जिल्ह्यातल्या आष्टीमधल्या या 50 गोवंशाला वाचवणारे जे कोणी कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांचं कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलतर्फे लाख लाख मी अभिनंदन करतो. केवळ तुमच्यामुळं, तुमच्या धारिष्ट्यामुळं आज हे 50 जीव वाचलेत. कुठल्या तरी गोशाळेत त्यांचं पुढचं आयुष्य सुरळीत जावं, याच सदिच्छा आणि याच शुभेच्छांसह या व्हिडिओत इथंच थांबतो.